नमस्कार मंडळी, माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. आज मी हिरव्या मिरचीच्या वाटणाची मस्त मसालेदार आणि टेस्टी वांग्याची भाजी बनवलेली आहे आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरू करू. ही भाजी बनवण्यासाठी मी अशा प्रकारची हिरवी वांगी वापरलेली आहेत. तुम्हाला भेटतील त्या प्रकारची वांगी वापरू शकता. या वांग्यांचे मी आधी काटे काढून घेत आहे आणि त्यानंतर भरली वांग्याची रेसिपी बनवताना आपण जसं वांग कट करतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला वांग कट करायचं आहे. वांग कट केल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित चेक करून बघायचं आहे, कारण कधी कधी ते आतमधल्या साईडला खराब असू शकतं. वांगी कट करून झाल्यानंतर ती एका पातेल्यामध्ये पाण्यामध्ये ठेवायची आहेत, म्हणजे ती काळी पडणार नाही. आता आपण भाजीसाठीचं वाटण काढून घेऊया. त्यासाठी मी ही परात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये लागणारं सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. लसूण घ्यायचा आहे. नंतर मी थोडं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे. एक कांदा चिरून घेतलेला आहे. आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरी पावडर किंवा जिरी आणि 1 चमचा हळद घेतलेली आहे. बरं मंडळी, तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल. आता हे काढलेलं सगळं वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आणि तेल गरम झालं की एक एक करत आपल्याला सगळे साहित्य टाकायचं आहे आणि ते छान फ्राय करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी मी कांदा टाकून घेतला आणि तो परतून घेतला आणि त्यानंतर मसाले सोडून बाकीचं जे राहिलेलं आहे, शेंगदाणे, कोथिंबीर, मिरची, लसूण हे सगळं टाकायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. परतून घेतलेलं सगळं वाटण मी थंड केलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. आता आपण घेतलेला 1 चमचा जिरा पावडर त्याच्यामध्ये टाकायची आहे. 1 चमचा धने किंवा धने पावडर त्याच्यामध्ये टाकायची आणि हे सगळं बारीक करून घ्यायचं. आता आपण भाजी बनवून घेऊया. ज्या कढईमध्ये वाटण परतलं आहे त्याच कढईमध्ये मी अजून 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली वांगी टाकायची आहेत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी ते तेलामध्ये छान परतू द्यायची आहेत. वांगी परतून झाली की आपण बारीक करून घेतलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं वाटण करपणार नाही. आणि ते मिक्स करून झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आणि वांग शिजू द्यायचं आहे. थोड्या पाण्यामध्ये शिजवल्यामुळे वांग पटकन शिजतं. त्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हवं आहे तितकं, आपल्याला जेवढी भाजी घट्ट बनवायची आहे तितकं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढायचं आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचे राहिलेले मसाले टाकून घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी मी टाकलेले आहे 1 चमचा हळद आणि त्यानंतर टाकायचं आहे 1 चमचा लाल तिखट आणि ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकायचं आहे. गॅसची फ्लेम लो करायची आणि कढईवरती परत एकदा झाकण ठेवायचं, म्हणजे आपण जो मसाला टाकलेला आहे तो बारीक गॅसवरती शिजेल आणि आपल्या भाजीला मस्त तरी येईल. 2 मिनिट शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपलं मस्त असं वांग तयार झालेलं आहे. छान मसालेदार वांग बनलेलं आहे. आता त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ते सर्व करण्यासाठी तयार आहे. तर मंडळी,
हे अशा प्रकारचं वांगं तुम्हीही नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार. बाय बाय.